हॅलो मित्रांनो, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॅन्ससाठी थोडी चांगली बातमी आहे. खरं तर मागच्या काही दिवसापासून हे मीडियावाले आणि काही सूत्र हे दोघांच्या मागच लागले होते. सारखे काहीतरी रिपोर्ट्स येत होते की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे आता वन डे फॉर्मॅटमधून, जो एकच फॉर्मॅट ते खेळत आहेत त्या फॉर्मॅटमधून दोघेही रिटायरमेंट घेणार आहेत. एकतर ते स्वतः रिटायरमेंट घेतील किंवा मग बीसीसीआय आणि गौतम गंभीर हे त्यांना रिटायरमेंट घ्यायला लावतील. आणि मग मध्येच एक विराट कोहलीचा पांढऱ्या दाढीचा एक फोटो टाकण्यात आला, रोहित शर्माचा थोडा जाड झाल्याचा एक फोटो टाकण्यात आला. मग कोणी त्यांच्या फिटनेस बद्दल बोलत होतं की रोहित शर्मा आणि विराट कोहली आता तेवढे फिट नाही. कोणी म्हणत होतं की 2027 जो वन डे वर्ल्ड कप आहे त्याला अजून 2 वर्ष आहेत, तोपर्यंत ते खेळू शकणार नाहीत. त्याच्यामुळे टीम मॅनेजमेंट, कोच गौतम गंभीर हे नवीन प्लेयर्सकडे बघत आहेत. पण आता बीसीसीआय कडूनच काही गोष्टी क्लिअर करण्यात आलेल्या आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार हे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही, हे रिपोर्ट्स खरे नाहीत. सध्या तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या रिटायरमेंट बाबत कुठलीही चर्चा नाही, कुठलाही विचार करण्यात येत नाहीये. नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये जी ऑस्ट्रेलियाची वन डे सिरीज होणार आहे त्या वन डे सिरीज मध्ये तरी ते दोघेही खेळणार आहेत. त्याच्या पुढचं अजून तरी सांगता येत नाही, पण त्या सिरीज मध्ये ते नक्कीच खेळतील. बीसीसीआयने हे पण सांगितलं की सध्याची प्रायोरिटी आहे टीम इंडियाची, ती फेब्रुवारीमध्ये जो T20 वर्ल्ड कप होणार आहे ती प्रायोरिटी आहे. आणि जो आता 9 सप्टेंबरला एशिया कप होणार आहे ती सुद्धा सध्याची प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे वन डे क्रिकेट बाबत सध्या कुठलीही चर्चा सुरू नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची जी वन डेची रिटायरमेंटच्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आणि जी नोव्हेंबरची सिरीज असणार आहे ऑस्ट्रेलियाची वन डे सिरीज, त्या सिरीजमध्ये तरी दोघे खेळणार आहेत.